द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान. असाधारण शौर्य, अढळ धैर्य आणि कर्तव्य बजावताना दिलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल जवानांना केलं सन्मानित. अंत्योदय या विचारधारेतून प्रेरणा घेत देशाने गेल्या 12 वर्षात अनुभवलेल्या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि उपेक्षितांचं कल्याण. पंतप्रधान मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात झालेले परिवर्तनकारी प्रयत्न ही सबका साथ सबका विकासची खरी भावना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. केंद्र सरकारने केलेल्या व्यापक उपाययोजनांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सर्वात कमी वाढ झालेल्या देशांपैकी एक भारत. केंद्रीय पेट्रोल मंत्री हरदीप सिंग पुरी. पश्चिम आशियामध्ये पुन्हा झालेल्या हल्ल्यांबद्दल भारताकडून तीव्र चिंता व्यक्त. या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचा पुनरुच्चार. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या पहिल्या टप्प्यातील 65 कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता. केंद्र सरकार विरोधात सामायिक रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, घटक पक्षातील समन्वय यासारख्या 5 मुद्द्यांवर सहमती. इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या नेतृत्वावर आणि एकजुटीवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी अर्ज केला दाखल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक. विशाखापट्टणममध्ये मोठी दुर्घटना. स्टील प्लांटमध्ये वितळलेलं पोलाद सांडल्याने भाजून 8 मजुरांचा मृत्यू, अनेक जण जखमी. आणि चंदीगड इथे झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी दणदणीत विजय.